आज जरा गंमत झाली. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. हरे विठ्ठल. आपण 11व्या अध्यायावर आहोत आणि आजचा गोष्टवारा कल्पनाला आहे ना. हो, येत आहे ना ऐकू. हो, माझ्या हातून 24 किंवा 14वा राहून गेला होता ते वाचू आधी का राहू दे. काय ते मागच्या वेळेला मी 13 पर्यंतच केलं होतं ना, तर 14व्याचं करू का असं विचारते. वाचू का? आपण 12 होतो. हा तुझा गोष्टवारा. करेक्ट. हो वाच वाच वाच. तुझे शेवटचे 2 श्लोक ऍक्च्युली 13 पर्यंत झालेला होता, पण ठीक आहे थोडासा 13चा पण वाचते. ओके चालेल. कारण ते विश्व व विश्व पाहणारा एकदम विरघळून एक झाले ते 13व्या मध्ये आलं होतं मला वाटतं. त्या विश्वरूपात त्याने विश्व वेगवेगळे असूनही एकच असल्याचे अनुभवले. पाण्यातले बुडबुडे जसे वेगवेगळे दिसतात पण तरी ते पाण्यापेक्षा वेगळे नसतात. किंवा मुंग्यांचे वारूळ बघितले तर कणकण वेगळा दिसतो पण ते वारूळ तो वारुळाचाच भाग असतो. ते पाहणारा व जे पाहत होता हा विचार करता करता एक होऊन गेले. अंतःकरणात इतका आनंद झाला. त्या आनंदाची कल्पना देण्यास ज्ञानेश्वर माऊली उपमा देतात ती पहिल्या पावसाची. तो पडताच कोवळे अंकुर फुटतात. किंवा कमळामध्ये सापडलेले भुंगे आत कळीत हालचाल करतात व त्यामुळे ती कळी जशी पाण्यावर आदळते त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंतःकरणातून सुखाच्या लाटा वेगाने बाहेर पडत होत्या. त्यामुळे त्याचे शरीर कंपित होते. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. या अष्टसात्विक भावात बुडालेला अर्जुनाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. पण कृष्णाने देव व भक्त हे द्वैत सांभाळले. त्यामुळे अर्जुन कृष्णाकडे वळून मस्तक लावून देवास त्यांनी नमस्कार केला. पुढे तो बोलू लागला पण तो भाग नंतरच्या श्लोकात आहे. हो ते महत्वाचं आहे की त्यांनी द्वैत कायम ठेवलं. नाहीतर तिथेच त्याला साक्षात्कार झाला असता अर्जुनाला. वाचू मी. हो वाच.
11व्या अध्यायात श्री भगवंतांनी अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूप दर्शनाचे अभूतपूर्व व अगदी रोमांचकारी वर्णन आहे. 15व्या श्लोकामध्ये अर्जुन श्री भगवंताचा जय जयकार करून आपण यत्कश्चित मानव असूनही विश्वरूप दर्शन दाखवण्याची जी त्याच्यावर कृपा केली आहे त्याबद्दल शतशः आभार मानित आहे व त्याची स्तुती करीत आहे. या विश्वरूपात अर्जुनाला सर्व देवांचे समुदाय, स्वर्ग, कैलास, कमलावर आरूढ झालेले ब्रह्मदेव, सर्व भूतमात्र, ऋषींचे समुदाय, दिव्य नाग या सर्वांचे दर्शन भगवंताच्या देहामध्ये दिसत आहे. देवाचे शरीर म्हणजे विशाल वृक्ष व त्यावर आश्रयास आलेली पक्ष्यांची घरटी तसेच सर्व भूतमात्र अशा काही माऊलींच्या उपमा फारच छान आहेत. तसेच मंदर पर्वताच्या आश्रयाने जशी हिंस्र पशूंची अरण्ये असतील त्याप्रमाणे त्यांच्या शरीरावर अनंत लोक दिसत आहेत. देव व ऋषींचे समुदाय व सर्पासह 7ही पाताळे म्हणजे चांगले व वाईट हे ही दोन्ही रूपे भगवंताचीच आहेत. अर्जुनाला हा विश्वरूप श्रीकृष्ण अनेक सहस्त्र हात, पाय, पोटे, मुखे व नेत्र असलेला अनंत रूपाने सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला दिसत आहे. त्याचे हे दिव्य व अद्भुत दर्शन घेताना त्याचा आरंभ कुठे व अंत कुठे आहे हेच दिसत नाही. त्यामुळे त्याचा मध्यही दिसत नाही. त्याच्या बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झालेले दिसते आणि सर्व विश्वाचा व्यापार एकटे त्याचे हातच न थांबता करत आहेत. त्याची अमर्याद पोटे म्हणजे ब्रह्मांडांची भांडारे, त्याच्या डोळ्यांच्या पंक्तीच्या पंक्ती, अनेक मुखे, हे अद्भुत विश्वरूप पाहताना हा स्वर्ग, हे पाताळ, हे आकाश, या दिशा यातील वेगळेपणाच नाहीसा झाला आहे. भगवंताचे हे सुरुवातीचे विश्वरूप स्थूल स्वरूपात आहे. म्हणून अर्जुनास भगवंताच्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या दिसत आहेत. अर्जुन म्हणतो, अनेक प्रकारची वस्त्रे धारण केलेला, दिव्य अलंकार लिहिलेला असा तू मूर्तिरूपी लाटांनी उसळणारा मोठा समुद्र आहेस. त्याचे हे व्यापक रूप त्याच्या सगुण मूर्तीपेक्षा खूप वेगळे आहे. अर्जुनाला दिलेल्या दिव्य दृष्टीने व ज्ञानबोधाने तो हे ईश्वराचे विश्वरूप व्यापक दर्शन घेऊ शकला. 18व्या अध्यायापासून श्रीकृष्णाने आपले रौद्र रूप म्हणजे विश्वरूपाचा दुसरा भाग दाखवला आहे. या रौद्र रूपाचे तेज इतके तीव्र आहे की सूर्यही काजव्यासारखे या तेजात मावळून जातात. 18व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापासून सॉरी, इतके तीव्र आहे की सूर्यही काजव्यासारखे या तेजात मावळून जातात व प्रलय काळच्या तेजांच्या ज्वाला तोडून त्याचा आकाशात मांडव बांधला आहे. अशा प्रतिभावान उपमा माऊलींनी दिल्या आहेत. भगवंत आपले रौद्र स्वरूप दाखवण्यास सुरुवात करतात तेव्हा अर्जुनाच्या दिव्य दृष्टीलाही ते झेपेना. तेव्हा अर्जुन त्यांना विचारतो, आपण कोण आहात? असे आपले उग्र स्वरूप मी कधीच पाहिले नव्हते. तेव्हा विश्वरूपातील श्रीकृष्ण सांगतात, मी काळ आहे. हे कालतत्व भगवंतांनी आपल्या मुखातून दाखवले आहे. पर्वतावर जसा वणवा पेटला की ज्वालांचा भडका उठतो व त्याप्रमाणे दात व दाढा चाटीत असलेली जीभ त्या ज्वालांप्रमाणे लोळत आहे. त्याच्या तेजाने सर्व विश्व अतिशय खवळले आहे. हे कालस्वरूप गेलो नाही मला वाटतं अजून 30व्या श्लोकात आहे ते. नाही आहे, असंच आहे. विश्व अतिशय 22 पर्यंत गेलोय आपण. 22 पर्यंत गेलोय. खरं. तर ते जे जिव्हा सांगतात ते 30व्या श्लोकात आहे. हे कालस्वरूप. तू कोण आहेस ते 31व्या श्लोकात विचारलं. एक वेळ. आणि दात व दाढा चाटीत त्याची जीभ त्या ज्वालांप्रमाणे. 21 किंवा 30. 21 मध्ये 30व्या मध्ये आहे. 20 किंवा 21. 22 पर्यंत आहे. हो. ओके. सो त्याच्यात आणखी काही राहिलं का तुझं? 22 पर्यंत रुद्र अवताराचं काही राहिलंय का असं विचारते. आहे ना, रौद्र रूप दाखवल म्हणजे तेज. तुम्ही पण असं त्याच्यात सांगितलं होतं ना 18व्या. सांगितलेलं होतं, पण तिथपर्यंतच झालंय आपलं की तिथे सुरू झालंय रौद्र रूप.
तर आता 23व्या श्लोकापासून आपण ते रौद्ररूप वाचू. फार अवघड आहे पण हो. वाचू. आणि आता लक्षात ठेवा की इथे ज्याला कोणाला वाचायचं ते इथे वृत्त बदललंय 50 पर्यंत, कारण की म्हटलं तसं आता हे सगळं महत्वाचं आहे म्हणून मग त्यांनी पुन्हा इथे वृत्त बदललंय. म्हणजे हे साधारणपणे श्लोकासारखं येतं. 11 अक्षरानंतर थांबायचं. कोण वाचतंय तुम्ही सगळं करा. छान सांगितलंच पण कल्पना, फक्त पण जरा थोडं पुढे गेल्यावरच. ओके. त्यांचा मेसेज आहे निलिमाताई परत. काय का ते काहीतरी लॉग ऑनचा प्रॉब्लेम आहे तर लॉग ऑन करतायत म्हणून. ओके तर थांबायचं नसेल तर कुणाला तरी वाचायला सांगा म्हणून असं म्हणाले की, ओके कारण त्यांना ऐकायला येत नव्हतं तर म्हणे आय एम रिस्टार्टिंग. ओके. कोण वाचतंय मग? कुणीतरी वाचतंय? एनी व्हॉलेंटियर? मी वाचू का? हो, पण मी म्हटलं कुणाला दुसरं कोणी वाचायचं असेल तर हो. हा. पुढे मला कोणी वाटतं वाचत असेल तर बघा. नंतर वाचणार आहे अजून हा, हा. वाचत तर, या. हो, तुला पुन्हा वाचायचं ना? आहे का कोणी वाचायला? कल्पना वाचतेस का? कल्पनालाच वाचायला सांगितलं तर हम्म. कुठला येतायत भाग? ते, पण हे येत 23वा रूपम महत्ते श्लोक मी वाचतो. बहुनेत्र. हा, Nilima, I श्लोक, can if you want. आय थिंक मीना म्हणतेस का? बरं. कोण हो, म्हणतंय? हो. हो मी मीना, बरं तू म्हण, वाच सगळं. वाचू कुठपर्यंत जायचंय 23 ते, किंवा मध्ये पराग आले तर मग ते he will take over. आले हा, आलेले मी login झालो. हे मी लॉगिन आलेच ना, झालो. ठीक आहे मग. हा, ठीक आहे. सॉरी, आज माझ्या झुमचा गोंधळ होता. एक बाकीच्यांचं ठीक आहे सगळं. सॉरी, कुठपर्यंत आलं होतं काही 23व्या श्लोकापासून सुरू करायचंय. आहे ओके. रूपम महत्ते रूपम महत्ते बहुवक्र नेत्र. रूपम महत्ते बहुवक्त नेत्रम वक्रनेत्रम. महाबाहो महाबाहो बहुबाहुरूपादम बहुदूरम बहुदृष्टकरालम दृष्ट्वा दृष्टा म्हणजे मोठे दात, सुळे. दृष्ट्वा करालम दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्त तथाहं. एक मिनिट. ओके. 23. हे महाबाहो, अनंत मुखे, अनंत नेत्र असलेले, अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून हे लोक व्याकुळ झाले आहेत, तसा मी देखील व्याकुळ झालो आहे. महाराज यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे, अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला प्राप्त झाला आहे. हे लोकांना व्यापणारे रूप पाहून देवांनाही दचका पडतो. वाटेल तिकडून यास पाहिले असता हा समोर असा वाटतो. याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखे, अनंत नेत्रे व शस्त्र धारण केलेले अगणित हात आहेत. या विश्वरूपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत, नाना प्रकारचे रंग आहेत व प्रत्येक मुखाच्या ठिकाणी शोभाचा मस्तपणा कसा आहे. अथवा महाप्रलयाच्या शेवटी दोर बांधल्याने यमाच्या जशा काही जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या आगट्याच पेटवल्या आहेत, अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना ओके किंवा
प्रलय काळाचे भैरवाचे समुदाय उत्पन्न व्हावेत अगर भूतांच्या प्राण्यांच्या नाशासाठी युगांत शक्तीची पात्रे पुढे सरसावलेली आहेत. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड मुखे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे सिंह तुझ्या मुखात दात उग्र दिसतात. दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखात दात. उग्र दात दिसतात. प्रलय काळाच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाचे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रलय काळाच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत. हे असो, काळाने जसे काही युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वांच्या संहारकाली जसे मरण माजून राहते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. त्या बिचाऱ्या त्रैलोकावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले आहे असे दिसले. तू जो महामृत्यूरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीवाची नौका शोकारूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांप्रमाणे झोके खात आहे. तुला या लोकांचे काय वाटते? तू माझ्या या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले. अहो श्रीकृष्ण, असे जरी आपण आता एकाकी रागावून बोललात तरी पण महाराज, माझ्या जीवास भीतीने कंप सुटला आहे असे मी एकदम कसे म्हणावे? म्हणून जगाचे सर्वसाधारण दुःख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मध्ये केले आहे. ज्या मला प्रलय काळाचा रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो, असा तो मी या ठिकाणी भयाने फार कापत आहे असे तू केले आहेस. हे पहा, ही महामारीच आहे आणि यालाच जर विश्वरूप म्हणायचे तर बापा हे आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरूपाने साक्षात भयासही माघार घ्यायला लावते. आता हे ना, आता श्लोक. जी लोचना भाग्य उदेले, जीवा सुखाचे सुयाणे पाहिले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप इही. हे लोकव्यापक रूपडे पाहता देवासही चकवू पडे, यांचे सन्मुखपण जोडे भलतयाकडून. ऐसे एकाची परी विचित्रे आणि भयानके देवीची बहुलोचन शस्त्रास्त्रे अनंत भुजा. हे अनंत चारू शरण. बहुलोचन हे सशस्त्रे. सॉरी, काय कळलं नाही. सशस्त्रे. बहुलोचन हे सशस्त्रे, करेक्ट. अनंत भुजा. हे अनंत चारू चरण, बहु उदर आणि नाना वर्ण. कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशांचे. हो का जे महाकल्पाचे अंती, तव कलेनी यमे जे तेवती. व्हॉट्स दॅट? जेवते तेवती. प्रलयाग्नीची उजिती, अंबुखिली जैसी. नातरी संहार त्रिपुरारीची यंत्रे, की प्रलय भैरवाची क्षेत्रे. नाना युगांत शक्तीची पात्रे, भूतखीचा वोढिविली. तैशी जिकडे तिकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे. वक्त्रे म्हणजे काय? वक्त्र म्हणजे तोंड. ओके. वक्त्र तोंड महाकाय. वक्त्र, ओके, तोंड. ओके. जी समाती दारी माझी सिंहाडे, तैसे दात
दिसती रागीट. जैसे काळ रात्री चेनी अंधारे उल्हासत निगती संहार खेचरे तयासी वदनी ऐसिया तैसिया म्हणजे त्याच्याप्रमाणे. वदनी हा हं, तैसिया वदनी प्रलय रुधिरे काटलिया रुधिरे दाडा. रुधिरे म्हणजे रक्त. हं. प्रलय धीरे काटलिया दाडा. हे असो काळे अवतरले रण का नाही, सर्व अवतीर्ण. संहारले मातले मरण. तैसे अति भिंगुळ वाणेपण वदनी तुझिये. हे बापडी लोकसृष्टी मोटकिये विपाइली दिठी हं. आणि दुःख कालिंदीची तडी झाड होऊनी ठेली. तुझ महामृत्यूंचा सागरी हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. एथ कोपोनी जरी वैकुंठे ऐसे ऐसे हन म्हणी पहिले अवचटे. ते तुझ लोकांचे काही वाटे तू ध्यान सुख हे भोगी वरी जी लोकांचे किर साधारण वाया आड सुतसे वोडण. हं. केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती म्या मज संहार रुद्र वापिसे जेणे मज भेणे मृत्यू लबे तो मी आहाळ बाहळी कापे ऐसे तुआ केले. परी नवल बापा हे महामारी इया नाम विश्वरूप जरी हे भ्यासुरपणे हारी भयासी आणि. निलिमाताई, हं. एक प्रश्न विचारू? हो, अम, चालेल. कालिंदीच्या तटी झाडासारखी उभी राहिली ते कळलं नाही मला. ती उपमा काय दिले? त्याच्या मागे हे आहे, मी तुला पाठवते. त्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे. ओके. हा, तर त्याची मग कारण ती चालेल. बरीच मोठी आहे, मागच्या बाजूला दिली आहे त्यांनी माझ्या हो ज्ञानेश्वरीत. ओके ओके ओके. चालेल. असेल मग माझ्या ज्ञानेश्वरीत पण असेल. मी बघेन मग मी मागच्या हा, बाजूला. शेवटी त्यांनी सगळे रेफरन्सेस शेवटी दिले. दिलेत त्या पौराणिक कथा आहेत मागे. चालेल. पण मग ही राहिलेली जी सृष्टी जी त्याच्या मुखात गेली नाही ती असं सांगितलंय का? मग ती झाडासारखी बाजूला उभी आहे तटावर असं काहीतरी म्हणतायत का ते? तर बाकी सगळंच सृष्टी जवळ त्याच्या मुखात गेली आहे आणि ती आता तो म्हणजे झाडांच्या खाली. नाही, त्याच्यामध्ये तसं नाही. ओके. बिचारा त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर झाड बसून राहिले असे दिसले. म्हणजे त्रैलोक्यातलं सगळं दुःख इतकं छोटं वाटलं तेव्हा की ते नुसतं आपल्या एका नदीच्या तीरावरती झाड बनून उभं राहिल्यासारखं वाटलं. ओके. म्हणजे हे एवढं सगळं भयानक होतं की त्याच्या पुढे त्रैलोक्याचं त्रैलोक्याचं दुःख सुद्धा काही नाही असं. एका झाडापुरतं एवढं कमी झाले वाटलं. ओके. म्हणजे सापेक्षता त्यांनी दाखवली की त्याच्या मानाने हे किती मोठं आहे ते. 24 माधुरी वाचते मला वाटतं. नभस्पृश्यं दीप्तमनेकवर्णं व्याताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा हृतिन्न विदामि शमं च विष्णो. हे विष्णू, गगनाला स्पर्श करणाऱ्या दीप्तिमान अनेक रंगांनी युक्त जबडा पसरलेल्या दीप्तिमान व विशाल नेत्र असलेल्या अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे असा मी धैर्य धरू शकत नाही व शांती देखील धरू शकत नाही. महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे अशी कित्येक रागीट मुखे असून त्यांनी आपल्या विस्ताराने आकाश लहान केले आहे. आकाशाच्या मोठेपणास जी आकळली जात नाहीत आणि त्रिभुवनातील वाऱ्यानेही जी
मुखे वेष्टिली जात नाहीत त्या मुखांच्या वाफेने अग्नी जळतो. या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत त्याचप्रमाणे एकासारखे एक मुख नसून त्यांच्यात रंगारंगाचा भेद आहे. फार काय सांगावे, अशा या मुखांचे प्रलय काळच्या अग्नी सुद्धा सहाय्य होतो. ज्याच्या अंगाचे तेज एवढे आहे की ते त्रैलोक्याची राखुंडी करील त्यालाही तोंडे आहेतच. व त्या तोंडात दात व दाढा आहेत. हे कसे झाले पहा. जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा समुद्र महापुरात पडावा किंवा विषाग्नी वानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा. अग्नीने जसे हालाहाल विष प्यावे अथवा आश्चर्य हे की मरण जसे मारण्यास तयार व्हावे त्याप्रमाणे या संहार तेजाला मुख झाले आहे असे समजा. परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहते अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळ रूपी गुहेचे दार उघडले त्याप्रमाणे तोंडे पसरलेली आहेत व त्यामध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. त्यांच्या घासास विश्व पुरे पडणार नाही म्हणून हे विश्वरूप या विश्वाचा लीलेने घास घेत आहे नाही. आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा या वदनरूपी दरीत पसरली आहे. प्रलयकालच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत तशी ओठांबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. आणि ललाट रूप वस्त्राच्या खोलीत असलेले डोळे हे जसे काही भयासच भेडसावीत आहेत अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटच असून भुवयांच्या अंधारात राहिले आहेत असे हे मृत्यूचे कौतुक धारण करून म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहतोस ते मला कळत नाही, परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. अहो देवा, विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा तुमचे विश्वरूप आता पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले. अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चय करून नाश पावणारच, त्याची काळजी कोणी केली आहे. परंतु आता माझे चैतन्य वाचते की नाही असे मला वाटू लागले आहे. एरवी भयामुळे खरोखर अंग कापाव्यास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होतो. परंतु या सर्वाहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत आत्म्याला देखील भयाने शहारे आले. काय आश्चर्य आहे, विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता. त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरु शिष्य संबंध क्वचितच सापडेल. देवा, तुझ्या या दर्शनाने अंतःकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करीत आहे. तो माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडले. मग काय विचारता. हे राहू द्या, परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकलेत. विश्रांती घेण्याच्या इच्छेने बिचारा जीव धावाधाव करीत आहे, परंतु या विश्वरूपात त्याला कुठेही आश्रय मिळत नाही. याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीवित्व गेले आहे. महाराज, हे न बोलावे तर काय करावे व कसे करावे, कसे राहावे. हेली महाकाळेसी हटे तटे, तैसी किती एक मुखे रागिटे. इहे वाढोनिया धाकुटे आकाश केले.
गगनाचे निवाडपणे नाकळे, त्रिभुवनीची ही वारिया नवे टाळे. ययाचे निवाफा आगी जळे, कैसे धडाडीत असे, देवीची एका सारिखे एक नोहे, एथ वर्णावर्णाचा भेदू आहे. हो का जे प्रळयी सावा बोला लाहे, वन्ही व्ययाचा. जयाची ये अंगांची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य की जे राखोंडी. की तया ही तोंडे आणि तोंडी, दाता दाढा. कैसा वार या धनुर्वात चढला, समुद्र की महापुरे पडिला. विषाग्नी मारा प्रवर्तला, वड वानळासी. हळाहळ आगी पियाले, नवल मरण मारा पेटले. तैसे संहार तेजाया जाहले, वदन देखा. परी कोणे माने विशाळ, तैसे तुटिलिया अंतराळ. आकाशासी कवळ पडो निठेले, नातरी काखे सुनी वसुंधरी. जय हिरण्याक्षु रिगाला विवरी. ते उघडले हाटकेश्वरी, जेवी पाताळ कुहुर. तैसा वक्त्रांचा विकाशू, माझी जीवांचा आगळाची आवेशू. विश्व न पुरे म्हणून घासू, न भरीची कोडे. आणि पाताळ व्याळांचा फुत्कारी, गरळ ज्वाळा लागती अंबरी. तैसी पसरलीये वदन दरी, माझी हे जिव्हा. काढूनी प्रळय विझूंची जुंबाडे, जैसे पन्नासिले गगनाचे हुडे. तैसे आवाळू वावरी आकडे, धगधगीत दाढांचे. आणि ललाट पटाची ये खोळे, कैसे भयाती भेडविताती डोळे. हो का जे महामृत्यूचे उमाळे, कडवसा राहिले. ऐसे वाऊनी महाभयाचे भोज, एथ काय निपजवू पाहतोसी काज. हे नेणे परी मज मरण भय आले, देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे. केले ती ये पावलो प्रतिफळे, बा देखिलासी आता डोळे. निवावे तैसे निवाले, अहो देहो पार्थिव किर जाये. ययाची काकुळती कवणा आहे, परी आता चैतन्य माझे विपाये. वाचे की न वाचे, एरवी भयास्तव आग कापे. नावेक आगळी तरीत मन तापे, अथवा बुद्धी ही वासिपे. अभिमानू विसरिजे, परी येतुलियाही वेगळा. जो केवळ आनंदैक कळा. तया अंतरात्मायाही निश्चळा शियारी आली. बापा साक्षात्काराचा वेधू, कैसा देश धडी केला बोधू. हा गुरु शिष्य संबंधू, विपाये नांदे. देवा तुझा ये दर्शनी, जे वैकल्य उपजले आहे अंतकरणी. ते सावरावया लागी गवसणी, धैर्याची करीतसे. तव माझे नामे धैर्य हारपले, की तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले. हे असोत परी मज भले आतुडविले, उपदेशासी. जीव विसंवावयाची चाडा, धावा धावी करीतसे बापुडा. परी सोय ही कवणे कडा, न लभे एथ. ऐसे विश्वरूपाची या महामारी, जीवित्वा गेले आहे चराचरी. जी न बोले तरी काय करी, कैसे निराहे. याच्या पुढच्या मध्ये इतके टंग ट्विस्टर्स आहेत. तर दंष्ट्राक कराला निच्छते मुखाने, दृष्टे व काला नरसन्निभाने. दिशो न जाने लभेच शर्म, प्रसिद्ध देवेश जगन्निवास. आणि दाढ्यांच्या योगाने विकराळ आणि प्रलय कालाच्या अग्निप्रमाणे दिसणारी तुझी मुखे पाहूनच मी इतका गर्भगळीत झालो आहे, की मला दिशाभूल झाली आहे.
मला काही सुख वाटत नाही. हे देवाधिदेवा जगन्निवासा आता प्रसन्न हो. ज्याप्रमाणे मृत्यूचे भांडे फुटावे तशी तुझी विशाळ तोंडे डोळ्यापुढे एकसारखी पसरलेली मी पाहत आहे. हे असू दे. जशी प्रलय काळाच्या शस्त्रांची दाट कुंपणे एकसारखे लागावीत तशी दाढांची गर्दी उडून गेली आहे. ती इतकी की प्रत्येक मुखातील दात व दाढा ह्या त्या मुखाच्या 2-2 ओठांनी देखील झाकल्या जात नाहीत. तक्षक सर्प हा मूळचाच मृतवर्ती करतो. मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडात जसे आणखी विष भरावे किंवा अमावास्येच्या रात्री ही जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून तिच्यात आणखी पिशाच्यांचा संचार व्हावा किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावताच अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्नी अस्त्र धारण करावे, त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची तोंडे मूळचीच भयंकर असून त्यात आणखी त्याचा आवेश न मावता बाहेर वाहत आहेत. तेव्हा थोडं डावीकडे कर. अजून थोडं. रजनीताई, तुम्हाला खालती स्क्रोल बार आलाय का? तुम्हाला हलवायला लागेल, कारण अमृतनी जेवढं करता येईल तेवढं केलंय. मला स्क्रोल बार नाही आलेला. स्क्रोल बार नाही तर रजनीताई, तुम्ही तुमचं जे वरचं आहे ना ते हलवू शकता खाली किंवा वर. तुमचं मला वाटतं तो चौकोन दिसत असेल ना वरच्या कोपऱ्यात, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत नाहीये ना. मी ते 150% केलं होतं माझ्या याच्यावर. हो आहे. अमृत थोडं फक्त डाव्या बाजूला नाही का? थोडं डाव्या बाजूला केलंच तर बरं होईल. कारण त्यांना ते ऑल द वे अमृत गेलाय नाही अमृत. करू शकत. ऑल द वे गेलाय. ओके. नाही त्यांनी नाही हे होणार. ओके. थँक्यू. या. मला असे वाटते की तो वाहत आलेला आवेश नसून जे जणू काय आमच्यावर मरण रसाचे लोंढेच आले आहेत. प्रलय काळाचा प्रचंड वारा व महाप्रलय काळाचा अग्नी हे जेव्हा एकत्र होतात तेव्हा काय एक जळणार नाही. तशी तुझी संहार करणारी मुखे पाहून आमचे धैर्य तर नाहीसे झाले. आता मी वेड्या झाल्यामुळे मला दिशा दिसत नाहीत. एवढेच नव्हे तर मलाही ओळख नाहीशी झाली असे झाले आहे. विश्वरूप डोळ्याने जरासे पाहिले नाही तोच सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आता तू आपले हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे. तू असे करशील असे जर मला ठाऊक असते तर ही गोष्ट मला सांगा असे मी कशाला म्हटले असते. वर करतो. थँक्स. आता या स्वरूप प्रळयापासून माझे एकवार प्राण वाचवा महाराज. अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे स्वामी आहात तर माझ्या जीविताचा आड ढाला घाला व हा विश्वरूप रूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा ऐक. तू जो चैतन्य त्या तुझ्यामुळे सर्व विश्व बसते आहे ते विसरलास व हे उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस. एवढ्याकरिता हे देवातील राजा श्रीकृष्णा लवकर प्रसन्न हो व आपल्या माया शक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावे असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर भ्यालो आहे. ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला त्यावेळी मी एकट्याने तो परतविला व साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा असा मी आहे. परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नव्हे. येथे तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. प्रळयाची वेळ नसताना मध्येच कसा तू काळ प्राप्त झालास. हे त्रैलोक्य विचारे अल्पायुषी झाले असे वाटते.
अरे रे विपरीत दैवा विश्वरूप दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हाय, हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले. तू हे आता गिळावयास लागलास. एकसारखे तोंडे पसरून ही सैन्य चारही बाजूने तू ग्रासित आहेस. हे प्रत्यक्ष दिसत नाही काय? पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैशी तुझे मुखे वितंडे पसरली देखे. असो दात दाढांची दाटी न झाकवे मा दोन ओठी. सैग परळे शास्त्रांची दाट कांठी लागलिया जैसा. जैसे तक्षका विष भरले ओ का जे काळ रात्री भूत संचरले. की अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे. तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी आवेश हा बाहेरी बोसंडे. आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी. संहार समयीचा चंडा नळू आणि महाकल्पात प्रळया नळू. या दोन्ही जे होय मेळू ते तै काय एक नजरे. तैसी संहारके तुझी मुखे देखोनी धीरू का आम्हा पारुखे. आता भुललो मी दिशा न देखे आपण अपने नेणे. मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे अवर्षण पडिले. आता जापाणी आपले अस्ताव्यस्त हे. ऐसे करसी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगवी का मी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे. या स्वरूप प्रळया प्रासोनी. जरी तू गोसावी आमुचा अनंता तरी सुई बोडण माझी जीविता. सांडवी पसारा हा मागुता महामारीचा. आईके सकळ देवांची या परदेवते. तुवा चैतन्य गा विश्व वसते. ते विसरलासी हे उपरिते संहारू आदरिले. म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया. संहरी आपुली माया. काढे माता महामाया पासोनिया. हा ठायवरी पुढती तुते म्हणजे बहुवा काकुळती. ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो. जय अमरावती ये आला धाडा. तै म्या एकलेने केला उवेडा. जो मी काळाच्या ही तोंडा. वर करतो. अजून थोडं. तुला कंटिन्युअस स्क्रोलिंग मध्ये टाकायला लागेल मला वाटतं. त्यांचं ब्लॉक होतंय खालचा भाग मला वाटतं त्यांचा. आम्हाला दिसतंय सगळ्यांना पण तुमच्या खाली तुम्ही झूम केलंय का एक्स्ट्रा रजनीताई? हो मी हे केलं त्याचं साईज वाढवलंय. हो त्यामुळे मग तो तुम्हाला दिसत नाही. राईट. कंडिस टायर्ड आईज काय. Oops. आत्ता दिसत होता ऍक्च्युली अमृत. ते शेवटच्या ओळ्या आहेत ना. नहीं, we see it. She is not able to see it because it is going to the bottom of her screen. नाही कंटिन्युअस स्क्रोलिंग मध्ये टाक अमृत आणि मग ते करते. ते कुठे आहे? इथे सांग मला. इथे कुठे आहे? तिथे आहे बघ कंटिन्यू. नाही डाव्या बाजूला. हा क्लिक दॅट अँड देयर इज समथिंग कॉल्ड कंटिन्युअस स्क्रोलिंग आय थिंक. आता मला दिसलेलं मग अशी. नाही पण मी नुसतं मग असं केलं की तिथे दिसायला पाहिजे ना.
तेच पण पेजच आता चेंज दिसतंय, होत आहे. आता दिसतंय, आता थांब ना, आता नाही, परत तू पण मराठी थोडं वर जायला पाहिजे ना. कारण ओव्या वाचतायत ना त्या, ओव्या नाही दिसत आहेत आता, आता मराठी दिसत आहे. हा, आता बरोबर आहे ना. गोटू भरावा या सकळ विश्वेसी तुम्ही 88 पर्यंत वाचलत ना. कैसा नवता नाही. प्रळयाचा नाही, त्याच्या वेळ. आधी वाचलं. आधीच्या इथे पेजवर. नाही होत ग माधवी इथे. हो. ओके, कोणीतरी वाचा मग प्लीज. तू वाच माधवी. तुलाच पुढचं वाचायचंय अमृत, ओके, तिथपासून आय विल टेक इट. या थँक्स अमृत. मला फक्त ते आता डबल पान पण नाही करता येते समहाउ फ्रॉम हिअर. एनिवे आय विल हँडल दॅट. म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपुली माया, काळी माते महाभया पासोनिया. हा ठायवरी पुढत पुढती, तू ते म्हणीजे बहुवा काकुळती, ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो. जई अमरावती ये आला धाडा, तई म्या एकलेनी केला वेडा, जो मी काळाची आई तोंडा वासिपू न घरी. परी तया आतुल नव्हे हे देवा, एथ मृत्यूसही करुनी चढावा. तुवा आमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेसी, कैसा नवता प्रळयाचा वेळू, गोखा तुची मीनला सी काळू, वापुडा हा त्रिभुवन गोळू अल्पायू झाला. हा भाग्या विपरीता, विघ्न उठिले शांत करता, कडा विश्व गेले आता, तू लागलासी ग्रासू. हे नवे मा रोकडे, सैंग पसरुनिया तोंडे, कवळीतासी चहूकडे सैन्ये ये. थँक्स अमृत. नो प्रॉब्लेम. आम्ही च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः, सर्वे सहेवा वनिपाल संघै, भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ, सहास्मदीयैरपि योधमुख्यै. तसेच राजांच्या समुदायांसह वर्तमान हे धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण तसाच कर्ण, त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यांसह हे कौरवांच्या वंशातील वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का? अरे अरे, हे तर आपल्या परिवारासुद्धा तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणावयाचे. आणि जे जे यांच्या मदतीकरता देशोदेशीचे राजे आले आहेत, त्यांची वार्ताही सांगू जाता येणार नाही, कोणीच उरणार नाही. असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस. मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटाघट गिळीत असून, युद्धभूमीवरील सेना समुदाय तू गिळून टाकीत आहेस. तोफांवरून मारा करणारे लोक व पायांनी चालणारे पायदळ यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत, नाही का? जी शस्त्रे यमाची भावंडे आहेत व ज्या शस्त्रांपैकी एकच सर्व विश्वाला गिळील, अशी कोट्यवधी शस्त्रे तू गिळीत आहेस. हत्ती, घोडे, रथ, पायदळ असा चतुरंग सेनेचा परिवार व घोडे जोडलेले रथ यास परमेश्वरा तू दात न लावता गिळीत आहेस व त्या योगाने कसा चांगला संतुष्ट झाला आहेस बरे. अहो, भीष्मांसारखा खरेपणात प्रसिद्ध आणि शौर्यात तरबेज असा दुसरा कोण आहे? तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मणही अरे रे तू गिळेस. हा सूर्याचा मुलगा जो वीर कर्ण तो आपल्या मुखात गेला हो गेला. आणि आमच्याकडचे सर्व योद्धे तर तू केसासारखे नाहीसे केलेले मी पाहत आहे. हाय हाय, ब्रह्मदेवा, भगवंताच्या या अनुग्रहाने कसे झाले? या विपरीत फलप्राप्तीच्या योगाने असे झाले की मला आपले विश्वरूप दाखवा अशी भगवंताची प्रार्थना करून या दीन जगास
स्थितीकाली मी मरण आणले आणि मागे देवाने थोड्या बहुत युक्तीने विभूती सांगितल्या, परंतु त्या व्यापकपणासारखा देव मला दिसेना, म्हणून विनंती करण्यास मी सरसावलो. म्हणून जे भोगावयाचे आहे ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखी बुद्धी होते. माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे असेल ते कसे चुकेल? पूर्वी जे समुद्र मंथनकाली अमृत देखील देवांच्या हाती लागले तेव्हा देवांनी गप्प बसावे की नाही, परंतु देव स्तब्ध बसले नाहीत. मग शेवटी ज्याप्रमाणे कालकूट विष समुद्र मंथनापासून उत्पन्न केले, परंतु ते एक प्रकाराने थोडे होते, कारण ती केलेली गोष्ट निराकरण करण्याजोग्या गोष्टींपैकी एक होती आणि त्यावेळेचे ते संकट शंकराने निवारण केले. पण हल्लीचा जो हा विश्वरूपाचा प्रकार हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे, तर तो कसा आवरेल? विषाने भरलेले आकाश कोणास गिळता येईल काय? महाकाळाबरोबर खेळता येईल असे कोणाच्या अंगी सामर्थ्य आहे? याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी होऊन मनामध्ये शोक करीत होता, परंतु तो सांप्रत देवाचे मनोगत काय आहे हे ओळखत नव्हता. कारण मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव माझ्या हातून मरणारे अशा मोठ्या मोहाने तो घेरला होता. ती भुरळ दूर करण्याकरता श्रीकृष्णाने हे विश्वरूपी आपले खास स्वरूप त्याला दाखविले. अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारित नाही, यात मी स्वतःच सर्वांचा नाश करतो हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवित आहे. परंतु ते अर्जुनास न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल होऊन नसलेली भीती उगीच वाढवित आहे. नोहेती हे कौरव कुळींचे वीर, आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर, हे गेले गेले सपरिवार तुझ्या वदनी, आणि जे जे याचे निसावाये, आले देशोदेशीचे राये, तयांचे सांगावया जावो नलाहे, ऐसे सरकटी तू आहासी. मदमुखाची या संघटा, घेत आहासी घटघटा, आरणी अनथाटा देतोसी मिठी, जंत्रावरी चील मार, पदातीचे मोगर, मुखात भार हरपताती मा, कृतांताची या जावळी, जे एकची विश्वाते गिळी, ती कोटीवरील सगळी गिळीतासी शस्त्रे. चतुरंगा परिवारा, संजोडिया रहवरा, दातन लावीसी मा परमेश्वरा, कैसा तुष्टलासी बरवा, हागा भीष्मा ऐसा कमणू, सत्यशौर्य निपुणू, तोही आणि ब्राह्मण द्रोणू, ग्रासिलासी कटकटा, आहा सहस्रकराचा कुमरू, एथ गेला गेला कर्णवीरू, आणि आमुचिया आघवयांचा केरू, फेडिला देखे कटकटा धातया, कैसे जाहले अनुग्रहायया, मिया प्रार्थुनी जगा बापुडिया, आणिले मरण, मागा थोडिया बहुवा उपपत्ती, येणे सांगितलया विभूती, तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसो, म्हणून भोग्यते त्रिशुद्धी न चुके, आणि बुद्धी ही होणारा सारिखी ठाके, माझा कपाळी पिडावे लोके, ते लोटेल काया, पूर्वी अमृतही हाता आले, परी देव नसतीची उगले, मग काळकूट उठविले शेवटी जैसे, परी ते एक बगी थोडे, केलिया प्रतिकारा माझी वडे, आणि तिये अवसरीचे ते साकडे, निस्त्रविले शंभू, आता हा जळता वारा के वेटाळे, कोणाही विषा भरले गगन गिळे, महाकाळेसी खेळे अंगवत असे, ऐसा अर्जुन दुःखे क्षणतू, शोचित असे जीवा आतू, परी न देखे तो प्रस्तुतू, अभिप्रावो देवाचा, जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसे नी वेटाळीला होता मोहे बहुते, तो फेडावया लागी अनंते, हे दाखविले निज, अरे कोणी कोणा ते न मारी, एथ मीची हो सर्व संहारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे, परी वायाची व्याकुलता,
ते न चोजवेची पंडूसुता अग मग हा कंपू नवता वाढवीत असे. मी आहे ना. हम्म. अमृत, एक मिनिट. अमृत, व्ह्यू मध्ये जाऊन पेज व्ह्यू वर क्लिक. हा, क्लिक ऑन इट आणि आता पेज डिस्प्ले आणि मग 2 पेजेस. हेच हवं होतं ना? हा. फिट विड्थ होतंय का? टूल बार कुठेतरी गॅप झाला झूमचा. दिस इज ओके. हाताने होतंय आता. ओके. कोणाला वाचायचंय? मी वाचतोय. खाली आहे अमृत, ते खाली आहे. मला 121% दिसतंय. ते तुला 150% करायचं असलं खालच्या बाजूला आहे. आत्ता आलं होतं, आता गेलं. खालच्या बाजूला गेलाय तो टूलबार. हॉवर केला ना. या शैलेश वाचा मला, शैलेश. दिस इज फाईन. खाली This is fine. Yeah. ओके. वक्त्राणि त्वेत्वर्माणा विश्यन्ति द्रष्टा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. 27 नाही ते. हा, हे अगोदर भयानक व दाढांच्या योगाने अधिक भयानक अशा तुझ्या मुखांमध्ये त्वरेने शिरत आहेत आणि कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांमध्ये अडकलेले दिसतात. त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला, अहो हे पहा, ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत त्याप्रमाणे तलवार व चिलखतासह दोन्हीकडील सैन्य एकाच वेळेला तोंडात गेली आहेत. अथवा महाकल्पांताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्वनाशक यमाचा रोष होतो त्या वेळेला पाताळासह 21 स्वर्गांना तो ग्रासून टाकतो. अथवा प्रतिकूल दैवाच्या योगाने कृपणाचे ठेवे सहजच जसे जेथच्या तेथे नाश पावतात त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्ये त्याच्यावर झालं का सैन्य या तोंडामध्ये एकदम शिरली आहेत. परंतु कसे कर्म विपरीत आहे पहा की त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाट्यातून सुटत नाही. ज्याप्रमाणे उंटाने अशोक झाडाचे ढगळे चघळावेत त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत. परंतु बुकुटा सुद्धा मस्तके दाढांच्या चिमट्यात पडलेली कशी पीठ होताना दिसत आहेत. मुकुटांवरील काही रत्ने दातांच्या फटीत सापडली आहेत. कित्येक रत्नांचे झालेले पीठ जिभेच्या बुडास लागले असून काही दाढांचे अग्रभागही त्या पीठाने माखून गेले आहेत. अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे जरी ग्रासली तरी जीवांच्या देहाचे उत्तम भाग जी लोकांची मस्तके ती अवश्य रक्षण केली गेली. त्याप्रमाणे मस्तके निश्चय करून शरीराचे उत्तम भाग होती. म्हणून ती महाकाळाच्या विश्वरूपी काळाच्या तोंडात जरी गेली
तरी शेवटी विश्वरूपी महाकाळाच्याही तोंडात नाश पावली नाही. नंतर अर्जुन म्हणावयास लागला, हे काय, जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही? सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी दोहात जात आहे. या सर्व सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून ते विश्वरूप उगीच जागच्या जागी त्यांना गिळून टाकीत आहे. ब्रह्मदेव आदी करून सर्वजण उंच असलेल्या मुखांमध्ये वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे लोक आहेत ते अलीकडील तोंडातच पडत आहेत. आणखी देखील जेवढे प्राणी आहेत तेवढ्या सर्वांना उत्पन्न असलेल्या ठिकाणीच मुख गिळून टाकीत आहे, पण याच्या मुखातून खरोखर काहीच सुटत नाही. तेथ म्हणे पहा हो एके वेळे, सासी कवचेसी दोन्ही दळे, वदनी गेली आभाळे गगनी का जैसी, का महाकल्पाचा शेवटी, जै कृतांतू कोपला होय सृष्टी, तै एकविसाही स्वर्गामिठी, पाताळा सकट दे, ना तरी उदासीने दैवे, संचकाची वैभवे, जेथींची तेथ स्वभावे विलया जाती, तैसी साचली सैन्य एक वाटे, ये मुखी जाहली प्रविष्टे, परी एकही तोंडोनी न सुटे, कैसे कर्म देखा, अशोकाचे अंग बसे चघळिले करेनी जैसे, लोक वक्रा माझी तैसे वाया गेले, परी सिसाळे मुकुटेसी, पडिली दाढांचा सांडसी, पीठ होत कैसी दिसत आहाती, तिये रत्ने दातांची ये सवडी, कुट लागले जिभेचा बुडी, काही काही आगरडी द्रष्टांची माखली, ओकाचे विश्वरूपे काळे, ग्रासिली लोकांची शरीरे बळे, परी जीवदेहीची सिसाळे आवश्यकी राखिली, तैसी शरीरा माझी चोखडी, होती उत्तमांगे इये फुडी, म्हणोनी महाकाळाचाही तोंडी, परी उरली शेखी, मग म्हणे हे काही जन्मलया आन मोहरची नाही, मग आपैसेची वदन डोही संचरत आहे, या आघवियाची सृष्टी, लागली या आहाती वदनाचा वाटी, आणि हा जिथेचिया तेथ मिठी, तेथसेल उगला, ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत, येर सामान्य हे भरत एलीची वदनी, आणि कही भूतजात ते उपजलेची ठाई ग्रासित, परी याचिया मुखा निभ्रांत न सुटेची काही. श्लोक न परत. यथा नदीनां बहवोंबुवेका, समुद्र मेवा विमुखा द्रवंती, तथा तवामी नरलोकवीरा, विशंती वक्त्राण्यभिविज्वलंती. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून धाव घेतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या तोंडात हे नरवीर प्रवेश करीत आहेत. ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी हे जग त्याच्या मुखात शिरत आहे. आयुष्याच्या मार्गाने रात्रंदिवसांच्या पायऱ्या करून सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्वरेने मुखात प्रवेश करण्याचे साधित आहे. अत्यंत वेगाने ते नाही, जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकिती समुद्राचे अंग, तैसे आघवांची कडुनी जग प्रवेशत मुखी, आयुष्य पंथे प्राणी गणी, करोनी अहोरात्रांची सोवाणी, वेगे वक्त्रा मिळणी साधिजत आहाती. असं 29 वंदन आहे ना तू म्हणू. हा.
अमृत मला दिसत नाही है जरा, सॉरी मोठं कर. मी म्हटलं आता आपण इथे थांबूया नंतर. हा. वाजून 6 मिनिटं झाले आणि अजून आपल्याला बोलायचं. वंदना पुढच्या वेळी तुझ्यापासून सुरुवात. घेऊया पसायदान. हं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी ते तमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.